नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर 1 ची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. जर तुम्ही एमएस सेट 2024 एक्झाम टार्गेट करत असाल तर या सिरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आजपासून आम्ही सुरू करत आहोत टेस्ट सिरीज, जे की आहे 2 महिने आणि त्याचं व्यवस्थित टाइम टेबल आणि टाइम टेबलनी आम्ही ते डिझाईन केलेलं आहे. तुम्हाला जर का टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. एमएस सेट एक्झामसाठी ग्लोबल ऑनलाईन साठी घेऊन आले आहे पेपर 1 चा कंप्लीट कोर्स, ज्यात लाईव्ह लेक्चर्स असतील, वीकली टेस्ट सुद्धा असणार आहेत, फुल सिलेबस नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा असणार आहे. सोबतच 2000 एमसीक्यू सिरीज आणि पीवायक्यू विथ सोल्युशन्स असणार आहे. जर का तुम्हाला पेपर 1 मध्ये 80+ टार्गेट करायचं असेल तर ही बॅच तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि याची फीज आहे 3000, जे की डिस्काउंट नंतर होणार आहे 2100. जर का तुम्हाला पेपर 1 किंवा पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. टेस्ट सिरीजसाठी सुद्धा संपर्क साधायचा असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. टेस्ट सिरीज ही तुम्ही कितीही वेळ देऊ शकता. टेस्ट सिरीज टेस्ट रोज 7 वाजता असणार आहे. 8 वाजता तुम्हाला त्याचे विश्लेषण, स्पष्टीकरण सगळं मिळून जाईल आणि ही टेस्ट तुम्ही एकदा दिल्यानंतर अनलिमिटेड अटेम्प्ट आहे. तुम्ही कधीही देऊ शकता परत परत आणि रोज असं वेगवेगळ्या टॉपिकवर, पेपर 1च्या वेगवेगळ्या टॉपिकवर आम्ही टेस्ट ठेवलेली असणार आहे. शेवटची टेस्ट 6 एप्रिलला असणार आहे, कारण 7 एप्रिलला आपला पेपर आहे आणि आजपासनं ती सुरुवात होणार आहे. तर नक्कीच घ्या आणि टेस्ट सिरीजचा फायदा घ्या. आपण आज बघणार आहोत, प्रश्न बघणार आहोत आणि प्रश्न आपण आज डेटा इंटरप्रिटेशन, जे 7वा टॉपिक आहे आणि जो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्यामध्ये 5 क्वेश्चन हे नेहमीच विचारले जातात, जेणेकरून 10 मार्काचे प्रश्न नेहमी सेट आणि नेटमध्ये विचारले जातात आणि यामध्ये आपल्याला 10 पैकी 10 गुण मिळवायचे आहे. म्हणूनच ही प्रॅक्टिस आपण करणार आहोत. ठीक आहे. तर आता हे पीवायक्यू असणार आहे. तर एकंदरीत प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आणि काय काय विचारलं जातं ते आपण बघून घेऊया. तर डेटा इंटरप्रिटेशन मध्ये तुम्हाला पर्सेंटेजवर विचारले जातात, क्वेश्चन्स रेशोवर विचारले जातात किंवा ॲव्हरेज काढावा लागतो. पूर्ण जे टेबल दिले असतात त्यांचा ॲव्हरेज काढावा लागतो आणि असे भरपूर क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातात. आता आपण बघूया, आज आपण 2 करणार आहोत. तर इथे म्हणतात की पॅसेज दिलेले आहे क्वेश्चन्स, त्यामध्ये टेबल दिलाय ज्यात नंबर ऑफ एनरोल्ड स्टुडंट्स दिलाय फॉर अ पर्टिक्युलर कोर्स आणि इयर, म्हणजेच विशिष्ट अभ्यासक्रम आणि विशिष्ट वर्षासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे आणि त्याबद्दलचे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा असा टेबल दिलेला आहे. इथे 5 वर्ष विचारले, 2016, 17, 18, 19, 20 दिलेले आहे. बीटेक दिलेले आहे, एमटेक दिलेला आहे, एमफिल दिलाय, एमबीए दिलाय. ठीक आहे. आणि त्याचे दिलेले आहे टेबलमध्ये. आता पहिला प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इयर हॅज मॅक्झिमम वॅकेंट सीट? खालीलपैकी कोणत्या वर्षी सर्वाधिक जागा रिक्त आहे असं विचारलेलं आहे. तर ते आता आपल्याला टेबल पाहूनच समजणार. 16, 17, 18, 19, 20 नाहीये. ठीक आहे. सर्वाधिक वॅकेंट जागा. तर आता वॅकेंट जागा आपण कशा काढायच्या? तर इथे बघा, बीटेकला 120 असं हे दिलेलं आहे की इथे 120 जागा होत्या, त्यापैकी 96 आहेत, म्हणजे भरले आहेत आणि बाकीच्या खाली आहेत. ठीक आहे. तर 120 मधून 96 मायनस करा, म्हणजे जे जे आहे काय येतील, 24 येईल. एमटेक मध्ये 30 आहे, म्हणजे 24 आल्या होत्या, ते आहेत 6. आता 20 आहे, 12 भरले आहेत तर 8 आणि एमबीए मध्ये 60 आहे तर 52 भरले म्हणजे 8, म्हणजे किती होईल? 46 होईल. ठीक आहे. त्यानंतर 2017 मध्ये 10 आणि इथे 26, म्हणजे 4, इथे आहे 6 आणि इथे आहेत 3, म्हणजेच 23. ठीक आहे. आणि 108 इथे 12, 120 मधून 108 केलं तर 12 आणि 30 मधून 5, 25, 7 आणि हे 6. ठीक आहे. याला सगळ्यांना प्लस करायचं. प्लस केलं तर बघा किती येते, 30. ठीक आहे. त्यानंतर 2019 112 म्हणजे 16, यात 3, यात 4 आणि हे 12, याला प्लस करायचं जेणेकरून 90. ठीक आहे.
तर इथे वॅकंट सीट कुठे जास्त आहे सांगा बघू मग आता. वॅकंट सीट 2016 मध्ये आहे ना 46 खूप जास्त आहेत. त्यानंतर 2018 मध्ये आहे 30. त्यानंतर मग 17 आणि त्यानंतर 19. आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे 2016 असणार आहे. बघा इथे एक्सप्लेनेशन पण मी दिलेलं आहे. कधी कधी माझं एक्सप्लेनेशन लिहिता येत नाही किंवा असं बरोबर समजलं नाही तर तुम्ही इथे एक्सप्लेनेशन बघू शकता. ठीक आहे. बघा इथे 2016 मध्ये त्यांनी वॅकन्सी जे सीट आहे 120 पैकी ते केलेलं आहे. 120 मधून 96 काढून 24. मग इथे 30 मधून 24 काढले तर 6 असं करून 46 काढलंय. तसंच आपण 19 पर्यंत काढलेलं आहे. तर मग आपला 46 जे उत्तर आहे ते खूप जास्त आहे. त्यामुळे वॅकन्सी 2016 मध्ये जास्त असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन ऍव्हरेज वॅकन्सी सीट ऑफ MBA आणि MPhil कशामध्ये 2016 2020 पर्यंत. बघा इथं मी आता तुम्हाला सांगितलं ते ऍव्हरेजवर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे साधं प्लस मायनस ऍव्हरेज करता आलं पाहिजे. इथे विचारलं ऍव्हरेज वॅकंट सीट MBA आणि MPhil ची काढायचे 2016 ते 2020 पर्यंत. ठीक आहे. ठीक आहे. बघा MBA आणि MPhil ऍव्हरेज वॅकंट सीट. तर आता 20 मधून 12 8 हे 6 2020 पर्यंत आहे ना. हा 7 5 4. आता यांना काय करायचं? यांना करायचं प्लस. ठीक आहे. 8 प्लस 6 7 प्लस 5 प्लस 4 करा बरं. 30 झाले. 30 आले. 30 आता ऍव्हरेज काढायचा होता ना. तर इथे किती आहे? 1 2 3 4 5. ऍव्हरेज कसं काढतात माहिती आहेत ना. म्हणजे आता इथे 5 आहेत तर 5 याला प्लस करायचं डिवाइड बाय 5 करायचं जेणेकरून तुमचं काय तर येते. मग ते तुमचं ऍव्हरेज राहील. ठीक आहे. ते आपलं काय असणार आहे? 6 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा MBA मध्ये आता इथे 8 3 6 4 12. आता यांना पण प्लस करा. काय आलं आहे? 33 डिवाइड बाय 5 करावं लागेल आपल्याला. मग काय येईल आपलं उत्तर? 6.6. ठीक आहे. आता बघा 6.6 आलेलं होतं आपल्याला. 6.6 मायनस 0.6 तर किती उत्तर आहे? 6 असणार आहे. 0.6 असणार आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? 0.6 असणार आहे. हे बघा इथे करून दाखवलेलं आहे. MBA 2016 मध्ये 8 म्हणजे मायनस करायचं जे वॅकंट सीट जे आहे ना त्यांची रेग्युलर जे सीट आहे जसं की 20 आहे तर ते 20 मधून जे दिलंय त्यांना मायनस करून त्याचे ते आपण वॅकंट सीट काढतोय. ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही. मग ऍव्हरेज सीट काढल्यानंतर डिवाइड बाय 5 आणि मग शेवटी त्यांचा डिफरन्स. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला करता येते. आपलं उत्तर आहे 0.6. विच ऑफ द फॉलोइंग हॅज अ लोएस्ट एनरोलमेंट. तर आपल्याला विचारलंय या वर्षामध्ये सर्वात कमी नाव नोंदणी कोणत्या वर्षात केली आहे? 2016 नाही दिल्या. 17 18 19 20 दिले आहे. ठीक आहे. लोएस्ट नाव नोंदणी. तर बघा इथे कसं करायचं मग आता 16 नाही दिलाय तर आपल्याला आता काय करायला 110 प्लस 26 प्लस 14 प्लस 57 याला आपल्याला बेरीज करावं लागेल आहे सगळ्यांना. ठीक आहे. तर आता 2017चं बघितलं आपण तर एक करा. एक माझ्यासोबत तुम्ही पण करत चला. 110 प्लस 26 प्लस 14 प्लस 57 किती आले? 207 आले. सगळ्यांचे 207. तर इथे मग काय आहे? 207 आहे. तसंच आता 2018चं पण करा. 108 प्लस 25 प्लस 13 प्लस 54 किती येणार? किती येणार? 200. आणि मग याचं 2019चं 211 आणि याचं 195. तर काय विचारलं होतं आपल्याला? आपल्याला काय प्रश्न विचारला होता? आपल्याला विचारला होता कोणत्या वर्षामध्ये कमी नाव नोंदणी आहे? तर 2020 मध्ये काय किती होते? आत्ताच आपण बघितलं 195 होते. आणि 2018 मध्ये होते 200. 2019 मध्ये होते 211 आणि 2017 मध्ये होते 207. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. बघा इथे मी करून दिलेलं आहे एक्सप्लेनेशन तुम्ही बघू शकता. 2017 मध्ये 110 सगळ्यांची बेरीज केली त्यामध्ये जे आलं त्यावरून आपण एनरोलमेंट ठरवले. ठीक आहे.
आता समोरचा प्रश्न आहे, विच कोर्स हॅज द हायएस्ट एनरोलमेंट पर्सेंटेज. आता इथे काय विचारलंय, पर्सेंटेज, हायएस्ट एनरोलमेंट पर्सेंटेज विचारलाय 2016 ते 2017. आता हे बीटेक एमफिल हे एवढेच आहेत. ठीक आहे, हायएस्ट एनरोलमेंट. ठीक आहे, पर्सेंटेज. आता बघा हे कसं काढायचं मग. आता हायएस्ट एनरोलमेंट, पहिले तुम्ही टेबल बरोबर बघून घ्या. इथे इयर दिलेलं आहे, इथे एनरोलमेंट स्टुडंट, इथे 5 हे आणि त्यानंतर सगळं. ठीक आहे, आता 2016 आणि 17 मध्ये म्हणतात. तर आता बघा इथे कसं करायचं, 110 मायनस 96 करा बरं, किती होतात? 14 होतात. 14 बघा, 2016 ते 2017 सांगायचं आहे ना, त्याच्यामुळे आपण हे करतोय. 26 आणि 24 2, 12 2 आणि हे 57 आणि ते 5. ठीक आहे, एवढं केलं आपण, मायनस केलं एवढं. त्यानंतर आता काय करायचं, पर्सेंटेज आपण कसे काढतो. आता हे 14 म्हणजे कसं का, 2017 मायनस 2016 म्हणजे मायनस केलं आपण, जे आलं 14 इंटू 100. आणि मग 2016 मध्ये किती होती व्हॅल्यू आपली, 96. हा ठीक आहे, मग याचं जे येईल पर्सेंटेज, याचं जे आता तुम्ही काढा आता, 14 इंटू 100 डिवाइड बाय 96 काय आहे, 14.58. ठीक आहे, अशा प्रकारे आता तुम्ही सगळं एमटेक एमफिल एमबीएचं पण काढा. चला काढा बघू. 12 नाही, 2 आहे ते. तर 2 इंटू 100 डिवायडेड बाय 24 करा बघू किती येतात तुमचे. आलं 8.33. ठीक आहे, एमफिलचं तसंच आहे, 2 इंटू 100. पण इथे काय येईल, आता एमफिलचं 24 लिहून ठेवू नका, ते काय येणार, छोटी व्हॅल्यू येईल. ही जी आहे ना 12, ती व्हॅल्यू येईल. ठीक आहे, 2016 ची व्हॅल्यू येईल. आणि मग त्याचं उत्तर काय असणार आहे, 16.67 असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे 5 इंटू 100. इथे काय केलं आहे, सर्वात पहिले सांगते, 2017चे व्हॅल्यूज घेतले आहे, त्या व्हॅल्यू सगळ्या मोठ्या आहेत, त्याला केला आहे मायनस 2016च्या व्हॅल्यू मधून. ठीक आहे, आणि त्यांची जी व्हॅल्यू आली त्यांच्या मायनसची, त्याला केला आहे 100 मधून पर्सेंटेज करायसाठी, त्याला केलेला आहे इंटू 100. आणि हे जे कमी व्हॅल्यू आहे 2016ची, त्यांच्यासोबत ते डिवाइड केलंय, त्याच्यानंतर ते आलंय आपलं उत्तर. ठीक आहे, आपलं उत्तर काय आलेलं आहे, 14. एक मिनिट, टेबल बघूया. बीटेक एमटेक एमफिल एमबीए. ओके, बीटेक एमटेक एमफिल. हा, बीटेकचं आलेलं आहे 14. तर सर्वात जास्त एनरोलमेंट कुठे आहे सांगा बघू. 14.58 आलेलं आहे बीटेकचं, 14.58. एमटेकचं आलेलं आहे 16.67. आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे एमटेक. बघा इथे एकदा. ठीक आहे, यांचं केलं मायनस, त्याचं आलं 14, यांचं केलं -2, यांचं आलं 5 आणि एमटेकचं आलं 2. ठीक आहे, तर पर्सेंटेज चेंज बघा. पर्सेंटेज कसं करायचं मग, 14 इंटू 100 बाय 96 म्हणजे जी छोटी संख्या आहे त्यांना पर्सेंटेज करायचं. मग आपलं उत्तर काय असणार आहे, आणि इथं आपल्याला त्या क्वेश्चन मध्ये हायएस्ट एनरोलमेंट विचारलंय पर्सेंटेज, तर कुठे एमफिल मध्ये जास्त, आपलं उत्तर काय असणार आहे, एमफिल असणार आहे. तर लोएस्ट असतं तर आपलं उत्तर असतं एमटेक. ठीक आहे, लोएस्ट पण विचारलं असतं बरं, त्याच्यामुळे दोन्ही क्वेश्चन इथे बनल्या जातात. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, एमफिल आहे आणि लोएस्ट असतं तर एमटेक असतं. ठीक आहे, त्यानंतर व्हॉट इज द ऍव्हरेज नंबर ऑफ नॉन वॅकन्सी सीट्स ऑफ एमबीए बिटवीन 2016 ते 2000. नॉन वॅकंट विचारलं आहे, रिक्त नसलेल्या. सांगा बघू आता, रिक्त नसलेल्या कशा करायचं. रिक्त नसलेल्या, आता या रिक्त नसलेल्या, तर मग आपल्याला सगळ्यांचं हे करावं लागेल बेरीज. जसं की आता बघा 2016 मध्ये एमबीएच्या विचारलाय का, हा एमबीएच्या विचारलं, तर ऑलमोस्ट सगळ्या आपण आहेच इथे, काही करायची गरजच नाही. फक्त यांना ऍड करावं लागेल, किंवा ते पण नाही. बघा एकदा, एमबीए प्रश्न काय आहे, व्हॉट इज द ऍव्हरेज नंबर ऑफ नॉन वॅकंट सीट. एमबीएच्या नॉन वॅकंट सीटची ऍव्हरेज काय आहे. तर मग आपल्याला ऍव्हरेज विचारलंय एमबीए मधल्या, तर हे जे आहे 52, 57 प्लस 54
प्लस 56 प्लस 48 डिवायडेड बाय 5. तर इथे आपल्याला काय विचारलं, MBAचं विचारलेलं आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला ही जी आहे ना पूर्ण यात प्लस करावं लागेल. करा. 52 मध्ये 57 मिळवा, 57 मध्ये 54, 54 मध्ये 56, 56 मध्ये 48. किती आले? 267 आले. मग याला आता आपल्याला ऍव्हरेज काढायचं आहे, त्याला डिवायडेड बाय 5. 5 काऊन केलं, कारण इथे आपण 5 हे घेतले होते नंबर्स. ठीक आहे, 5चं आपण हे करतोय, त्याच्यामुळे 5 आणि आपलं उत्तर काय असणार आहे मग 53.4. बघूया आपल्या ऑप्शन मध्ये आहे का हा. 53.4 उत्तर आहे आपल्या ऑप्शन मध्ये. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे 53.4 असणार आहे. ठीक आहे, बघा इथे किती दिलेलं आहे, ऍव्हरेज नॉन वॅकंट सीट अशा प्रकारे तुम्हाला काढता येईल. ठीक आहे, आता परत एक टेबल आहे आपल्याकडे, ज्यात 6 युरोपियन कंट्रीज आहे आणि 6 मंथ्स पिरियड दिलेला आहे आणि मोटरसायकलचं ते हे करतायत, विक्री दर्शवतात. ठीक आहे, आपण बघूया आता कसं करायचं. डेटा इंटरप्रिटेशन असेच क्वेश्चन विचारले जातात, ऍव्हरेज, पर्सेंटेज. त्यामुळे जर का तुम्हाला बेसिक पण आलं तरी ते तुम्हाला खूप फायदा ठरेल, कारण याचे जर का आपण 5 क्वेश्चन्स पण 5 पैकी जर का 3 क्वेश्चन्स पण आपण केले तरी आपल्याला 6 मार्क मिळतात आणि 6 मार्क खूप महत्वाचे ठरतात पेपर 1 मध्ये. आणि शक्यतो जर तुम्ही 5 पैकी 5ही क्वेश्चन सोडवा, म्हणजे 10 मार्कासाठी करा. पण जर का तुम्हाला जमत नसेलही तरी जर का प्रॅक्टिस करून तुम्ही 4 क्वेश्चनही सोडवले आणि ते बरोबर आले तरी 8 मार्क तुम्हाला मिळतात. त्यामुळे DI वर जास्त फोकस ठेवा. मी पर्सनली माझं डेटा इंटरप्रिटेशन चांगलं होतं, त्यामुळे मला गेन झाला आहे पेपर 1 मध्ये. त्यामुळे तुम्ही पण करा आणि पेपर 1 मध्ये नक्कीच डेटा इंटरप्रिटेशन मुळे मार्क मिळवा. ठीक आहे, तर इथे बघा कंट्री आहे आणि इथे कंट्री दिलेला आहे, 6 कंट्री दिले आहे आणि बाकी हे टोटल आहे. ठीक आहे, इथे पण 6 महिने दिले आहेत, जान टू जून, आणि इथे टोटल दिली आहे. ठीक आहे, टेबल कसा बघायचा आता, टेबल एवढंच तुम्ही बघू शकता, किती किती काय दिलेलं आहे, कशावर दिलेलं आहे, कसली त्याची विक्री आहे, कोणत्या कशाची विक्री दिलेली आहे, ते सगळं असणार आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न बघा, व्हॉट पर्सेंटेज ऑफ द ओव्हरऑल टोटल वॉज सोल्ड इन जर्मनी. जर्मनीचं विचारलं. ठीक आहे, जर आता विचारलं आहे तर आपल्याला एक तर टेबल तर पाहावंच लागेल. जर्मनीचं विचारलेलं आहे टोटल टोटल जान टू जून, म्हणजे जे आहे 296 आहे. ठीक आहे, काय आहे 296. मग आपण टोटल काढायची आपल्याला, तर मग कसं काढणार मग, 296 तर माहिती आहे आपल्याला, तर मग ओव्हरऑल टोटल घ्यावं लागेल ना आपल्याला, जे आहे 1166. काय आहे 1166. करा बरं माझ्यासोबत. 296 डिवायडेड बाय 1166 इंटू 100 किती येतं सांगा बघू. 25.3 किती येतात, 25.3. आता बघूया आपण आपल्या याच्यामध्ये आहे का, आहे ऑप्शन मध्ये 25/3. काहीच नाही केलं आपण, एकदा लक्षात घ्या, आपण काहीच नाही केलं. कधी कधी काहीच नाही करावं लागत, सगळं आयतं मिळतं आपल्याला टेबलमध्ये. जर्मनीचं जे आहे ते टोटल यांनी काढून ठेवलेलीच आहे. मग सगळ्यांची टोटल आहे मिळून 1166, त्याला आपल्याला डिवाइड करायचं, इंटू 100 करायचं. आलं आपलं उत्तर. कधी कधी इतकं सोपं पण असतं पेपरमध्ये. ठीक आहे, त्यामुळे DI सोडू नका. ओके, आपलं उत्तर आहे 25.3. ठीक आहे, इथे दिलेलं आहे कसं केलेलं आहे. मोटरसायकल सोल्ड बाय जर्मनी हे झालेलं आहे 296 आणि टोटल किती आहेत 1166 इंटू 100. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, व्हॉट पर्सेंटेज ऑफ द ओव्हरऑल टोटल वॉज सोल्ड इन मे. ठीक आहे, मे मध्ये विचारलेलं आहे. मे मध्ये किती झालेले होते, 208 झाले होते मे मध्ये. तसंच करावं लागेल आपल्याला पण आता, 208 डिवायडेड बाय 1166 इंटू 100. करा, 208 डिवायडेड बाय 1166 इंटू 100 किती आलं, 17.83. 17.83 आलं सगळ्यांचं. बघूया आपल्या ऑप्शन्स मध्ये काही आहे का. 17.8 म्हणजे 9च आहे, 17.9 आपल्या ऑप्शन मध्ये उत्तर आहे का. हो आहे, डी ऑप्शन असणार आहे 17.9. अशा इथे पण आता आपल्याला सहजच झालं, कारण ऑलरेडी टोटल दिली होती, त्या पूर्ण टोटल मधून मायनस करून इंटू करायचं, डिवाइड करून इंटू करायचं होतं. ठीक आहे, त्यानंतर मे मध्ये 17.9% झालं होतं. विच मंथ शोज द बिगेस्ट
increase in total sale from the previous month. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. प्रिव्हियस मंथ पेक्षा कोणाचं जास्त आहे ते विचारलं. ठीक आहे. आता बघा टेबल प्रिव्हियस मंथचं करा. प्रिव्हियस मंथ बघा 190. हे आता हे सगळं टोटल करावं लागेल आपल्याला. कोणतं फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 दिलेले आहेत. तर 190 मधून 176 गेले किती आला? 14 आले. ठीक आहे. त्यानंतर 100 हे -11 हे आलंय. 206 - 179 27 किती आलं? 27 आणि 208 ते 2. ठीक आहे. तर आता समोर कसं करायचं? आता काय विचारलं होतं? विच मंथ शो द बिगेस्ट इन्क्रीज इन अ टोटल सेल. तर बिगेस्ट इन्क्रीज आपल्याला कोणत्या याच्यामध्ये दिसली? फेब्रुवारी मध्ये तर 14 होते, मार्च मध्ये -11 आहे, एप्रिल मध्ये 27 आणि इथे मे मध्ये 2. तर आपलं उत्तर काय असणार आहे? एप्रिलच असणार आहे, कारण 27 दिसत आहेत ना. बघा यांनी काय केलं, तर आपण काय केलं, इथे सरळच विचारलाय प्रश्न. प्रश्न बरोबर वाचायचे, त्यावरून उत्तर मग काढायला लागते. विच मंथ शोड द बिगेस्ट इन्क्रीज इन टोटल सेल. आपल्याला बिगेस्ट इन्क्रीज तर दाखवायचं आहे, जास्त वाढ तर दाखवायची, पण कशामध्ये? फ्रॉम द प्रिव्हियस मंथ, मागच्या मंथ मधून. ठीक आहे. म्हणून आपण काय केलं इथे, हे जे मागच्या मंथ आणि कोणत्याच ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. ठीक आहे. त्याच्यामुळे या मागच्या मंथचं जे टोटल आहे त्याला आपल्याला या मंथच्या टोटल मध्ये मायनस करावं लागेल. ठीक आहे. मग जे उत्तर येईल ते आहे आपली वाढ. ठीक आहे. त्यामुळे एप्रिलची वाढ आहे 27 आणि आपलं उत्तर असणार आहे एप्रिल. ठीक आहे. इथे एक्सप्लेनेशन मध्ये मी दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन बघून घ्या. फेब्रुवारी मध्ये 190 - 176 14 आलेले आहे. मार्च मध्ये 179 मध्ये 190 काढले तर -11 आले आणि एप्रिल मध्ये 206 मधून 180 काढले आहेत तर 27 आलेले आहे. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय आहे? एप्रिल असणार आहे. त्यानंतर व्हॉट पर्सेंटेज ऑफ द मंथली टोटल वॉज सोल्ड इन अ कंट्री दॅट हॅड द मॅक्झिमम सेल इन फेब्रुवारी. मासिक एकूण रकमेच्या किती टक्के होते ज्या देशात सर्वाधिक विक्री झालेली आहे फेब्रुवारीमध्ये? आता फेब्रुवारीमध्ये आपल्याला विक्री बघायची आहे. कोणाची विक्री फेब्रुवारीमध्ये जास्त झालेली आहे? -208. मेची दिसतंय पण बघूया. बघा इथे प्रश्न काय दिलेला आहे? व्हॉट पर्सेंटेज ऑफ द मंथली टोटल वॉज सोल्ड इन द कंट्री दॅट हॅज मॅक्झिमम सेल इन फेब्रुवारी. एक मिनिट. हा, तर आता कसं करणार हे सांगा बघू. आता बघा, व्हॉट पर्सेंटेज ऑफ द मंथली टोटल वॉज सोल्ड इन द कंट्री दॅट हॅड मॅक्झिमम सेल इन फेब्रुवारी. प्रश्न काय आहे की फेब्रुवारी मध्ये जे आहे ना, ज्या कंट्रीमध्ये जास्त विक्री झाली आहे त्याचा आपल्याला पर्सेंटेज काढायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया टेबल. फेब्रुवारीचं बघा, फेब्रुवारीमध्ये कुठे सर्वात जास्त आहे? फेब्रुवारीमध्ये 47 जास्त आहे जर्मनीमध्ये, बाकी 47 शिवाय आहे नाही. आपल्याला काय करावं लागेल आता? 47चं करावं लागेल. 47 डिवायडेड बाय त्याची टोटल किती आहे यांची? 190. 190 इंटू 100. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं जे उत्तर येईल ते 24.7 आहे आपलं उत्तर. ठीक आहे. ए उत्तर आहे आपलं. अशा प्रकारे काढायचं. प्रश्न बरोबर वाचत चला आणि त्यानुसारच काढायचं. आता इथे व्हॉट पर्सेंटेज ऑफ मंथली टोटल वॉज सोल्ड. हा, आता आपण दर व्हिडिओच्या नंतर आपण एक क्वेश्चन घेतो ना, ते इथून क्वेश्चन घ्या की आपल्याला आता आपण कोणतं काढलं होतं? फेब्रुवारीचं काढलं होतं. आता तुम्ही मला जूनचं काढून द्या. तर आजच्या याच्यामध्ये काय करणार तुम्ही? जूनचं काढून द्या मला व्हिडिओच्या शेवटी. प्रश्न कसं काय असणार आहे? एक मिनिट, प्रश्न वाचून दाखवते. व्हॉट पर्सेंटेज ऑफ द मंथली टोटल वॉज सोल्ड इन द कंट्री दॅट हॅड द मॅक्झिमम सेल इन जून. ठीक आहे. आता तुम्हाला जर का हे आजचे डीआयचे प्रश्न समजले असतील तर तुम्ही उत्तर द्या कमेंट सेक्शन मध्ये आणि याच्या जागी जूनचं सांगा. ठीक आहे मला, आणि त्याचं उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. त्यानंतर
समोरचा प्रश्न 24.7. समोरचा प्रश्न, व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ युनिट्स पर मंथ सोल्ड इन इटली ओव्हर द फर्स्ट 4 months. म्हणजेच इटलीचं विचारलं आहे की सरासरी संख्या किती झाली पहिल्या 4 महिन्यामध्ये, किती विकलं गेलं. इटली बघूया आपण. इटली कुठे आहे? मग आता काय करावं लागेल? पहिल्या 4 मंथ मध्ये म्हणताय तर 22, 24, 24, 26 याला काय करावं लागेल? प्लस करावं लागेल आणि डिवायडेड बाय 4 करावं लागेल. ठीक आहे. तर मोजा आता, करा. 22 मध्ये 24 मिळवा. 24 प्लस 26 किती आले? 96. 96 डिवायडेड बाय 4 किती आले? 76.5. बघूया आपल्या ऑप्शन मध्ये आहेत का 76.4. एक मिनिट. तर इथे इटलीचं पहिले 4च्या मंथचं विचारले आहे, त्यामुळे इथं 22 प्लस 24 किती येतात? 96 येतात. त्याला मग आपल्याला ऍव्हरेज काढायचं आहे, त्यामुळे आपल्याला डिवाइड बाय 4 करावं लागेल. मग आपलं उत्तर काय असणार आहे? 24 असणार आहे. ठीक आहे. बघूया आपण आपल्या ऑप्शन्स मध्ये आहेत का 24. ठीक आहे. उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर बघा इथे एक्सप्लेनेशन दिलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर what percentage of a total sale is accounted by the three smallest importers. म्हणजे एकूण विक्रीचा किती टक्के हिशोब केला जातो? कशाचा हिशोब करायचा आपल्याला? 3 सर्वात लहान आयातदारांचा. ठीक आहे. तर आता 3 सर्वात लहान आयातदार कोणते आहे बघूया इथे आता. आता इथं कसं बघायचं आयातदार लहान आहे? कारण हे टोटल वरून बघता येतं आपल्याला. ठीक आहे. तर 89 बेल्जियम दिसतंय, स्पेन आहे, इटली आहे. ठीक आहे. 89 आपल्याला याचं प्लस करावं लागेल, जे की आहे 410. करा तुम्ही. 89 प्लस 177 प्लस 144 410. आणि आता आपल्याला या 410ला जे हे टोटल आहे 1166 त्याच्यासोबत इंटू करायचं आहे. ठीक आहे. 410 डिवायडेड बाय 1166 इंटू 100 किती उत्तर असणार आहे मग आपलं? 410 डिवायडेड बाय 1166 टू 100 35.1. ठीक आहे. मग आपलं इथे उत्तर आहे का? हो, डी. आपलं उत्तर असणार आहे डी. ठीक आहे. इथे असं दिलेलं आहे. कसं आहे? कारण आता इथे आपल्याला असं पण विचारू शकलं असतं की जे जास्त मोठे आहेत आयतदार त्यांचं सांगा, पण इथे आहे की कमी. ठीक आहे. त्यामुळे क्वेश्चन्स बरोबर वाचा की काय विचारलेलं आहे. ठीक आहे. क्वेश्चन्स वाचूनच आपल्याला डीआय करावं लागतात. जेवढे चांगले तुम्ही क्वेश्चन्स वाचाल आणि समजून घ्याल तेवढे तुम्हाला चांगलं समजेल आणि उत्तर पण बरोबर येईल. ठीक आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की बाकीचे सगळे सुद्धा व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. आणि आता मी तुम्हाला विचारलं होतं, आता आपण मागच्या टेबलमध्ये जे पाहिलं फेब्रुवारीचं, त्यामध्ये जूनचं तुम्ही सांगा की काय उत्तर आहे कमेंट सेक्शन मध्ये. आणि डीआय तुम्हाला हे आजचा व्हिडिओ समजला की नाही समजला, कुठे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही नक्की सांगा. आपल्याला माहितीच आहे डीआय मध्ये ऍव्हरेज, पर्सेंटेज, रेशो वगैरे विचारतात, त्यामुळे आपण इथूनच प्रॅक्टिस करणार आहोत थोडं थोडं. आणि कधी कधी डीआय मध्ये सोपे प्रश्न पण विचारले जातात, त्यामुळे प्रॅक्टिस असणे आवश्यक ठरते. आणि आजपासून आम्ही सुरू करतोय टेस्ट सिरीज, त्यामुळे टेस्ट सिरीज नक्की विकत घ्या, ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर होईल. कारण तुमच्यासाठीच आम्ही ते डिझाईन केलेली आहे. टेस्ट सिरीज मध्ये रोज आजपासून टेस्ट 7 वाजता असणार आहे आणि तुम्हाला 8 वाजता त्याचे सोल्युशन्स मिळून जातील. त्यानंतर तुम्ही कितीही वेळा ते टेस्ट देऊ शकता, अटेम्प्ट करू शकता. आजपासून तर 6 एप्रिल पर्यंत ती टेस्ट असणार आहे. शेवटची टेस्ट 6 एप्रिलला आहे, त्यामुळे नक्कीच फायदा करून घ्या. आणि किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा, तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल, किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि तुम्हाला डीआयचे किती क्वेश्चन्स आले? 5-5 असे 10 क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत. त्यामुळे 10 पैकी तुम्हाला किती क्वेश्चन्स आले ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ओके. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आजचा डीआयचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ओके. थँक्यू.